अण्णा 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 हा माणूस अण्णा हा माणूस नाहीये, हैवान आहे हैवान. काय नाही केलं मी या माणसासाठी? हा माझ्या चारित्र्यावरती डाग लागले या माणसासाठी. माझा अख्खा संसार उद्ध्वस्त झाला या माणसासाठी. आणि हा माझ्या मुलीला बरं नसताना माझ्या घराकडे पाठ फिरून गेला. पाटणकर बहिणू, अहो शांत राहा. अहो त्यांचा जाऊ दे, आधी आपण सुषमाकडे लक्ष देऊ खोया. हा नाही बाळा, मी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. अण्णा आले नाही म्हणून काय झालं? तिची आई आहे बाळा, तुझी आई जिवंत आहे आणि ती तुला काही होऊ देणार नाही. तू फक्त आता डोळे उघड. हा डोळे उघड बाळा. ए सुषमा, सुषमा, छोट्या, अरे बघ ना, ही डोळेच उघडत नाहीये. हा हो आता काय करायचं? हा त्यांनी तर डॉक्टरांकडे नेल्यानी होता. काय काय म्हणायचा तरी काय आहे का? हा तू 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 इथेच थांब. मी बोलवते. मी कोणाला तरी बोलवते. हा मी बोलवते. अहो पण कोणा अहो गौडे काकी, गौडे काकी लवकर या. यशी आई, अहो यशी आई, या 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 लवकर या. आजी, आजी या ना, या लवकर या, लवकर या काकी. अहो बघा ना सुषमा कशी करते, मला काहीच कळत. या या आत या. या ताई या. सुषमा, हे बाळा, बाळा डोळे उघड ना. सुषमा, सुषमा डोळे उघड. हा बाळा, हा डोळे उघड. काय झालं गो? हो बघा ना, डोळेच उघडत नाहीये ती. खूप ताप आलाय तिला. ती बोर्डिंग मध्ये होती ना? हा त्यांनीच आणून सोडले. बोर्डिंगात घातल्या ना तात चुकला. आया घातल्या नसताला केवढा तापवर. घे डोळ्यात पाणी लाव तिच्या. सोनट्या किती दिवस झाले रे? तीन दिवस झाले. हा बाय माझे 3 दिवस आणि पोरग्या थैसरच आणि औषिक पत्तो पण लागाक नाही. काय म्हणायचं ह्या? माका या भलताच वाटता. भलतच भलतच म्हणजे काय? हा काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचं या? काय साधा दिसणार नाही. मी काही होऊ देणार नाही तिला. काही होऊ देणार नाही. सुषमा तुला काही होणार नाही. आणि तुम्ही सगळे, तुम्हाला मदत करायची नसेल तर भलते सलते तर्क काढू नका. निघा इथून, निघा. मी बघेन काय करायचंय ते. सुषमा, सुषमा काही होणार नाही तुला. पहा सोनट्या, काय म्हणायचं या? आवाज ह्यानीच तर दिल्यानीत ना? हो वहिनीनू, तुम्ही निघा. ते पोरग्याच्या आजारपणामुळे त्यांना काही सुचत नाही. हा निघा तुम्ही, जा सगळे. सुषमा, बाळा तुला काही होणार नाही. मी एकटी सगळं बघून घेईन. तुला काही होऊ देणार नाही मी. बाळा तुला काही होऊ देणार नाही. आय आय दार उघड. आय आय दार उघड. दत्ता, तू तरी दार उघड रे. काय केलंय मी? किती बंद केलंय माका? दार उघडा म्हणताय ना? छाया, हो छाया, यांनी मका आधीच मारून टाकले या. आता इथं उंदरा मांजराचा खेळ किती चाललो हा? छाया, आम्ही काहीतरी बाहेरून करतो. हा माधवा, तू 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 त्या दिवशी सारखं अण्णांका आरड आरड अण्णांका. माका बंद केले नाही अण्णांनी. माधवा तू आरड देन का? हो हो. हा हा काय चाललंय या घरात? आय लहान असत काय आता त्यो? आधीच त्यांच्या आयुष्याचा वाटोळा करून टाकला. अजून काय करूच राहुला? आणि विचार करून काय होणार? तुम्ही गप किती असं बघून काय होणार?
सरिता अण्णा येईल ना की आपण छाय बाहेर काढूया. ते इलेवर गळो चिरती त्यांचं काय भरोसा हो? काय बोलतोस या तू? काय चुकीचं बोलतात ते? सरिता आई दार उघडा. छाया तुका काय होणार नाही हा. मी असं आहे. काय केलंय मी? कसली शिक्षा माका? काढतोय गो बाय, बाहेर काढतो तुका. धीर धर वाय, धीर धर गो. हा हॅलो. हा बोल ग. अगं अगं काही नाही, मी जरा कामात होतो. हो 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 सांगतो. अगं अण्णांनी छायाला खोलीत दामलंय. हो ते ते काही सांगत नाहीत ना. हो हो मी काय सांगणार त्यांना. नाही 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 मी काय करू शकतो. नाही. हो हो मी मुंबईला येतोय. अगं ताबडतोब कसं येता येईल. कसं शक्य आहे. नाही नाही. हा हो हो बरं. हा ठेवतो. हो दार उघडा म्हणताय ना? आता ह्या काय करू गेला बाहेर? आहे मी बघून येते. अरे पण आहे काय चाललं तुमचा? काढताच की नाही मग बाहेर तुम्ही? उघडा दरवाजा. अगं हाय सर, सगळ्यांची कोंडी झाली. हा उगाच उलट सुलट काय केलं ना तर त्याच पण राग तुझ्यावरच काढते ते. सरिता सरिता काय करतोस या. जा करू खवा ना ताच करते. अहो बोलून विचार करून काय होणार? आहे हेच बंड नाही केलो ना तर ह्योच वरवंटो तुमचं वापस आपल्या सगळ्यांच्या डोक्यात घालीत. खूळ लागलो का तुका. खूळ नाही लागला, येळी शहाणपणा सुचलो. बाय असं करू नको गो. त्यांचा स्वभाव तुका माहित आहे ना. आहे तुम्ही बाजूक रवा. अगो सरिता आहे आता यावेळी माका फक्त छायाताईंचं काय होतं ना ता महत्वाचा असा. सरिता असं काही करू नको. त्याचं सगळं रागाना छायावर काढतील अण्णा. आणि ह्या सगळं तू केलंस म्हटल्यावर तुका पण काहीतरी करतील. मग हे काय करू? गप राव तुमच्यासारखा. अण्णा येईल ना की मी बोलते त्यांच्याशी. वय तुम्ही बोलणार? तुम्हीच कित्याक बोलणार? थोरलो भावा हा ना. थोरल्या भावा काय पडली काय बघा. फोन वाजलो गेलो बाहेर. बहिणीपेक्षा काहीतरी महत्वाचा असा ना त्यांच्यासाठी. नाहीतर बायलेचा फोन इलो असत, कान भरत असत. आहे मी काय चुकीचा बोलते असं नाही वाटत आहे मका. हे हैसरला सगळा बघतात म्हणून हैसर जा काय होय ती काय फक्त ह्यांची एकट्याची जबाबदारी? माका सांगा, माधव भाऊजी अण्णांसमोर उभं राहून बोलतील? छायाताई का खोलीत बाहेर काढून सांगतील? नाही ना. मग बाजूक रवा. मीच तोडतो या कुलूप. बाजूक रवा आहे. आहे, बाजूक रवा. सरिता काय करतेस? काय करतेस? गप राहू गे बाय गप. नाही, तू आहे, बाय. छायाताई नाही. माझी शपथ आहे. आहे, बाहेर चल बाय. आहे, तुम्ही गप्प बाहेर बसा चल. ना. बाहेर चल माझी शपथ. दत्ता आजच्या दिवसात जर माका बाहेर नाही काढलास ना तर उद्या या खोलीतून माझा मडा बाहेर निघताना सांगत देते मी. छाया दरवाजा उघडा. ओ बाय माझं ऐक गो. ऐक 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 माझं ऐक तू. अगो मग नाही बघू छायाताईची अवस्था आता. अगो ह्या काय तुका नवीन हा काय? आहे पण कधीतरी थांबू खवा ना. किती सहन करणार? कधीतरी संपू खवा. जाऊ दे माका तुम्ही. गप गो. माझी शपथ आहे तुका. आणि जाऊच्याच हात ना तर तो वरवंटो माझ्या डोक्यावर घाल आणि जा. काय बोलतास तुम्ही? आहे माधवा, अरे तू तरी सांगते का ही अशा अवस्थेत काय झाला म्हणजे? बोल रे बोल. अरे कोणाचा फोन होतो? काय झालं माधवा? काहीही झालेलं नाहीये.
निलिमा बरी आहे ना? हो हो, ती बरी आहे. मग हे काय झालं बोलशील? आहे, तू काळजी करू नको. मला आज किंवा उद्या मुंबईला जावं लागेल. मी बघतो काय ते उद्याच. उद्या कित्या? अहो आज जावा ना, आता जावा. सरिता, आहे मी काय म्हणतोय, त्यांची बॅग भरूची असत ना, जरा मदत करशाल? नाही तर हेंका सांगते बॅग भरूक, ते देतील बॅग भरून तुमची. स्टँड पर्यंत डोक्यावर बॅग घेऊन तुमका सोडूक पण येतील. तुमची एसटी दिसेनाशी होईपर्यंत थैसर उभे पण राहतील. सरिता काय बोलतोस ह्या? काय चुकीचा बोलतोय मी? भाऊजीनू, मी काय चुकीचा बोलतोय? नाही ना? मी काय म्हणतोय, भाऊजी जातात ना तर शेंगदाण्याचे लाडू करूया, मुंबईत खाऊक त्यांका. नारळाची कापा पण करूया. भाऊजी उकडे तांदूळ पण लागतील ना तुमका? आणि हा, सुकटा पण लागतील, सुकट्या पण देता. हा नाही तर मी काय करतोय, रांधताना ना 2 सुट्टा तुमका भाजवून देतोय. ती खावा, पोटभर जेवा आणि मग जावा. बहीण हैसर उपाशी मेली ना तरी परतान येऊ नको. जावा जावा आहेस ना. आम्ही असो ना, आम्ही बघता व्हायचा. मुंबईत दिले ना की माणसं मोठी होतात असं ऐकलं होतं, पण परकी झालेली आज बघतोय. अहो तुम्ही उभे कित्याक? जावा, भावाशीची बॅग भरा. घरात काय असत नसत ना तर सगळं पुसून देवा भावाक. त्याच्यासाठीच येत ना हे, त्यांका कशाचाच काय पडलेलं नाही. जावा तुम्ही. भाऊजी वाड्यात कोण मेला ना तर तारेन कळवतो. 13 दिवस देवापुढे दिवो लावू नको. तेवढा केलास ना तरी भावकी जपता. बस जावा आता आहेस ना. सरिता, तोंड बंद कर. भावा माझा, तू आता एक शब्द जरी बोललीस ना तर. दत्ता, सरिता, आहे दार उघडा. छायाताईनो, छायाताईनो, ताईनो, अहो काय झाला? काय लागला काय तुमका? छायाताई, लागला हो काय? छायाताईनो, अहो काय झाला? गप कित्याक तुम्ही? छायाताईनो, अहो रडतास कित्याक? काय नाही गो, माझ्या नशिबावर रडत. तू काळजी करू नको. आता असंच जगत राहायचं. आयुष्यात आणखी वेगळा काय घडणार? कोण बोलू केलो तर ऐकान घ्यायचा. होणारे अत्याचार सहन करत राहायचे. असा जगत राहायचा. कोणावर आवाज चढवणार आता? जे का कसलंच सोर सुतक नाही त्याच्या समोर काय बोलतलं? जीव घेव केलो तर म्हणायचा, घे बाबा, एकदाच काय तो जीव घेऊन टाक. जगूक दिल्यान तर खाली मान घालून जगायचं. आयुष्य बरबाद झालेला. छायाताई,
काय बोलतास या? कोणी केलं? कोणामुळे झालं? माझ्या बापाशीनच माझं आयुष्य बर्बाद केलं. कपाळावर कुंकू टिकाक दिल्या नाही, मनातली खायची इच्छा पूर्ण होऊ दिल्या नाही, जगूकच दिल्या नाही. रोज रोज मरण सहन करून आता जगण्याचं पण कंटाळू इलेलो हा मग. हे श्वास बंद होणार नाही, डोळे बंद होणार नाही. एवढंच काय तो मरण्यात आणि आयुष्यात फरक असा. हो, फरक मिठाची वाट बघतोय. होय, हे चाललेले श्वास बंद पडायची वाट बघतोय, म्हणजे डोळे बंद होतले. काय ताई? अहो, असं नको ना बोलू. काय वय हे चाललेले श्वास बंद पडतले, म्हणजे डोळे पण मिटतले. आणि एकदा ह्या झाला काय मी सगळ्यातून सुटलंय. मी सगळ्यातून सुटलंय. मी सगळ्यातून सुटलंय सरिता. सगळ्यातून सुटलंय मी. सगळ्यातून सुटलंय. तास ज्या बाईचा नवरा गेलेला आहे तिचा चेहरा बघायचा नाही. रस्त्यावरून जाणारी एखादी बाई सुद्धा जिचा नवरा हयात नाही, माका त्या झाडाकडे नारळ ठोकीचं सांगितलंय. मी सांगल्याला केलंच ना. मी तुझी अडचणी दूर करीन. आता ये. ये. जालिम उपाय आहे हा. पाटणकर बाईच्या घरचा रस्ता अण्णा आता विसरणार बहुतेक. सुषमा, हे बाळ काय होतंय ग? थंडी खाऊन येतात का? आता पांघरून जरा नीट करा. सुंट्या, मला काहीच कळत नाही रे. खूप भीती वाटते. आता आम्हीच दोघी एकमेकींसाठी आहोत. हिला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू नाही शकणार. कधीच नाही. तेव्हा हात जोडते मी खूप चुकले. मी खूप पाप केली आहेत, पण माझ्या पापांची शिक्षा हिला नका देऊ. काय अवस्था केली आहे माझ्या पोरीची. हिला बरं करा. जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती तुम्ही मला द्या, पण माझ्या पोरीला बरं कर. बाबा, हा बाळा. बाबा, काय होतंय ग? बाबा, बाबा. सुषमा, हे सगळं माझ्याच पापांमुळे होतंय. अहो, पाटणकर बाईनू असं धीर सोडून कसा चालितो? हा, मग काय करू मी? या गावात मी थांबले अण्णांमुळे, आणि माझ्या पोरीची अशी अवस्था असताना ते न बघता निघून गेले. या वेळेला मी सहन नाही करणार. जर अण्णा इथे आले नाही ना तर मी सुषमाला घेऊन वाड्यावर जाईन.
आणि सगळ्यांना ओरडून सांगेन की सुषमा ही अण्णांची मुलगी आहे म्हणून.